Dear friends, next chapter is locomotion and movement. What is locomotion? हा माणूस या ठिकाणाहून आपलं संपूर्ण शरीर इथपर्यंत घेऊन आला. Displacement of whole body from one place to the other. मी आता संपूर्ण शरीर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणलं, याला म्हणायचं लोकोमोशन. So displacement of whole body from one place to the other is called as locomotion. It is a voluntary movement resulting in change in location. All locomotion are movement, but all movements are not locomotion. Underline this statement. Locomotion ची प्रोसेस करताना मोमेंट होतातच, पण मोमेंट मध्ये लोकोमोशन नाही आहे. Locomotion and movement are interlinked. They are interlinked. जसं पॅरमॅसियमचा विचार केला, सिलिया हेल्प इन मोमेंट ऑफ फूड थ्रू द सायटोफॅरिंग्स अँड लोकोमोशन. हायड्रामध्ये जे टेंटॅकल्स आहेत ते टेंटॅकल्स फूड कॅप्चर करण्यासाठी आणि लोकोमोशन साठी वापरले जातात. आपले लिम्स, फोर लिम्स आणि हाइंड लिम्स यांचा उपयोग लोकोमोशनच्या प्रोसेस साठी केला जातो. पोश्चर बदलण्यासाठी पण केला जातो. आता एवढीच हालचाल जी झालेली आहे ती हालचाल म्हणजे मोमेंट. मोमेंट्स अनेक टाईपच्या आहेत. अमिबॉइड मोमेंट्स, सिलियरी मोमेंट्स, मस्क्युलर मोमेंट्स. By pseudopodia formed by streaming of protoplasm. प्रोटोप्लाझमचं स्ट्रीमिंग होत असताना सुडोपोडियाच्या मदतीनं मोमेंट होतात. सायटोस्केलेटल एलिमेंट्स लाईक मायक्रोफिलामेंट्स. सेल मध्ये अनेक प्रकारचे धागे असतात, मायक्रोफिलामेंट्स असतात. त्याच्या सहाय्यानं सेल मधल्या आतल्या मोमेंट होऊ शकतात. एक्झाम्पल मॅक्रोफेजेस अँड ल्युकोसाइट्स. सिलियरी मोमेंट म्हणजे सिलियाच्या साह्यानं होणाऱ्या मोमेंट्स. आपल्यामध्ये नेझल इपिथेलियम, तिथं सिलियरी मोमेंट्स आहेत. ट्रॅकिया, तिथं सिलियरी मोमेंट आहेत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ओव्हिडक्ट, तिथं सिलियरी मोमेंट्स आहेत. आणि आपल्या जिभेची हालचाल, ही हाताची हालचाल, पायाची हालचाल, या ज्या मोमेंट्स आहेत त्या मसलच्या सहाय्यानं होणाऱ्या मोमेंट्स आहेत, मस्क्युलर मोमेंट्स आहेत. बघूया या मोमेंट्स वन बाय वन. बाय सुडोपोडिया फॉर्म्ड बाय स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम. या प्रोटोप्लाझमचं स्ट्रीमिंग होताना सुडोपोडिया तयार होतात, हे एक्सटेन्शन तयार होतात.
आणि त्यांचा उपयोग मोमेंटसाठी केला जातो. अशा ज्या मोमेंट्स आहेत त्यांना आपण अमिबॉइड मोमेंट्स म्हणतो. सायटोस्केलेटल एलिमेंट्स लाईक मायक्रोफिलामेंट्स. सेल मध्ये सायटोस्केलेटन आहे, त्या सायटोस्केलेटनचा उपयोग केला जातो मोमेंट साठी. जसं एक्झाम्पल घ्यायचं झालं, आपल्यामध्ये अशा मॅक्रोफेज सेल्स आहेत. या मॅक्रोफेज सेल्स काय करतात? ज्यावेळी एखादी फॉरेन बॉडी म्हणजे शत्रूचं आक्रमण आपल्या शरीरात होईल, at that time these macrophages get attracted towards foreign particle आणि अट्रॅक्ट होतात आणि एकदम त्याला जवळ घेतात. या फॉरेन पार्टिकलला हे एंगल्फ करतात आणि आपले लायटिक एन्झाईम रिलीज करतात आणि या मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करण्याचं काम मॅक्रोफेज सेल्स आपल्यामध्ये करतात. मॅक्रोफेज सेल्स आपल्यामध्ये करतात. त्याचबरोबर आपल्यामध्ये ज्या WBC आहेत, तसं तर बाकीच्या सेल्स काही ब्लड व्हेसल मधून बाहेर पडत नाहीत, पण या WBC ब्लड व्हेसल मधून बाहेर पडतात. ब्लड व्हेसल मधून बाहेर पडतात, अमिबॉइड मोमेंट करतात, डायपेडेसिस आपण म्हणतो. जसं शत्रूला गल्लीत घुसून मारलं, त्याच्या गल्लीत घुसून मारल्यासारखं आहे. अशी अमिबॉइड मोमेंट केली जाते ल्युकोसाइट सेल्सच्या मदतीनं किंवा WBC या मोमेंट्स करतात आणि शत्रूवर आक्रमण करतात. या काही अमिबॉइड मोमेंट आहेत. देन सिलिएटेड इपिथेलियम. सिलिया इथं आपल्याला सिलिया दिसतात. या सिलिएटेड इपिथेलियमच्या मदतीनं आता आपलं जे इथं नेझल इपिथेलियम आहे, नेझल कॅव्हिटी आहे, तिथं सिलिएटेड इपिथेलियम आहे. ट्रॅकिया, तिथं सिलिएटेड इपिथेलियम आहे. ओव्हिडक्ट इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तिथं सिलिएटेड इपिथेलियम आहे. त्यांचं काम काय? टू ड्राईव्ह दी मटेरियल. तिथं जे मटेरियल असेल त्याला पुढं ढकलणे एवढंच काम आहे या सिलिएरी इपिथेलियमचं. जसं आपण दर श्वास घेताना त्यात डस्ट असते, बाकीचे काही पार्टिकल्स असतात, पार्टिक्युलेट मॅटर असतं. मग ते सगळी डस्ट कुठं ट्रॅप केली जाते? तर आपल्या इथं म्युकस सिक्रेट केला जातो. म्युकस माहिती आहे का? म्युकस म्हणजे शेंबूड. महत्व आहे त्याचं इथं. तो म्युकस काय करतो? डस्ट ट्रॅप करतो, डस्ट ट्रॅप करतो, डस्ट ट्रॅप करतो, डस्ट ट्रॅप करतो आणि हळूहळू हा पातळ म्युकस काय होतो? सॉलिड होतो. आता तिथला सॉलिड म्युकस निघून जायला पाहिजे आणि नवीन म्युकसचा थर तिथं बनायला पाहिजे. तर या सॉलिड म्युकसला या सिलिएटेड इपिथेलियल सेलचं मोमेंट होत त्याला ढकलत
खाली 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 आणलं, मग आपल्या लक्षात येतं, आपण काढून टाकतो. मग इकडून काढून टाकायची पण व्यवस्था आहे, किंवा आत इकडून काढून मग तोंडातनं बाहेर टाकायची पण व्यवस्था आहे. म्हणजे इथं सिलिएटेड इपिथेलियमनं फॉरेन सबस्टान्सेस रिमूव्ह करण्यासाठी मदत केली. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ओव्हिडक्ट आहेत. इकडं आणि इकडं दोन्हीकडं आहे. तर जो सेकंडरी ओसाइट इथून बाहेर पडलाय ओव्हरीकडनं, त्याला पिक केलं आणि ते इथं येऊन थांबलं, फर्टिलायझेशन झालं आणि प्रायमरी लेवलचा एम्ब्रिओ म्हणजे मोरुला तयार झाला. याची सिलिएटेड इपिथेलियमच्या मदतीनं इकडून इकडं मोमेंट होणार. जो अर्ली एम्ब्रिओ आहे तो युटेरस मध्ये कुणाच्या मदतीनं आणला? सिलिएटेड इपिथेलियमनं त्याला ढकलत 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 या ठिकाणी आणलेलं आहे. तर सिलिएटेड इपिथेलियमचा रोल काय? टू ड्राईव्ह, टू पुश दी मटेरियल, ड्राईव्ह दी मटेरियल, पुढं ढकलायचंय फक्त. आणि आपल्याला या चॅप्टर मध्ये पुढं आता डिटेल स्टडी करायचा आहे मस्क्युलर मोमेंट्स. ज्या मोमेंट्स मसलच्या साह्यानं होतात त्या मोमेंट्सला म्हणायचं मस्क्युलर मोमेंट्स. आपल्या जिभेची मोमेंट मस्क्युलर आहे, फोर लिम्बची मोमेंट, हाइंड लिम्बची मोमेंट, एलिमेंटरी कॅनॉलच्या मोमेंट्स, हार्टची मोमेंट, मसलच्या मदतीनं होणाऱ्या या मोमेंट्स आहेत, त्यांना आपण मस्क्युलर मोमेंट्स म्हणतो. टाइप्स ऑफ मोमेंट इन ह्यूमन. आता ह्यूमन मध्ये स्पर्म आहे, त्या स्पर्म मध्ये फ्लॅजेला असतो. तो स्पर्म आहे तो अशा मोमेंट करत 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 तो सेकंडरी ओसाइट फिमेल गॅमेट कडे जातो. त्याचबरोबर युग्लिनामध्ये पण इथं आपल्याला दिसतंय स्ट्रक्चर. तर या मध्ये फ्लॅजेला मोमेंट साठी मदत करतात. त्याच्याबरोबर स्पॉन्जेस आहेत ना, त्या स्पॉन्जेसचं की कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीचं लाइनिंग जे आहे ते हे तिथं फ्लॅजिलेटेड सेल्स असतात, कॉलर सेल्स असतात, तिथं सुद्धा मोमेंट होते. कॅनॉल सिस्टीम मध्ये स्पॉन्जेसच्या होते. आणि लोकोमोशनच्या प्रोसेस साठी फ्लॅजेला कुणात वापरला जातो? युग्लिना सारखा हा प्रोटिस्ट आहे. त्याचबरोबर सेल मध्ये आतल्या आत प्रोटोप्लाझम जो आहे, सायटोप्लाझम घरघर 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 फिरत असतो. तो सतत फिरण्यासाठी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो सायक्लॉसिस किंवा स्ट्रीमिंग मोमेंट. स्ट्रीमिंग मोमेंट. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मोमेंट्स केल्या जातात. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे पुढचं आर्टिकल,
ह्यूमन मस्क्युलर सिस्टीम. कारण लोकोमोशनची प्रोसेस विचारात घेतली, डिस्प्लेसमेंट ऑफ होल बॉडी फ्रॉम वन प्लेस टू द अदर, संपूर्ण शरीर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे म्हणजे लोकोमोशन. And locomotion takes place with the help of bones, joints and muscles. It is a combined and coordinated action of bones, joints and muscles. बोन्स, जॉइंट्स आणि मसल यांची कंबाईन आणि कोऑर्डिनेटेड ऍक्शन ऑफ बोन्स, जॉइंट्स आणि मसल्स यांची कंबाईन आणि कोऑर्डिनेटेड ऍक्शन म्हणजे लोकोमोशन. त्यामुळे या चॅप्टर मध्ये आपल्याला मसलचा स्टडी करायचा आहे, बोनचा स्टडी करायचा आहे, जॉइंटचा पण स्टडी करायचा आहे. यामध्ये सुरुवातीला पाहूया आपली मस्क्युलर सिस्टीम. मसल. मसल इज स्पेशल सेल. मसल ही एक स्पेशल सेल आहे की जी सेल मोमेंट साठी तयार केली जाते. सो इट इज स्पेशल सेल डेव्हलप्ड फॉर मोमेंट. या मसलचं जे कव्हरिंग असेल, त्या मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनला म्हणायचं सार्कोलेमा. सार्कोलेमा हे या मसलचं मेम्ब्रेन आहे. त्याच्या आत आहे या मसलचा सायटोप्लाझम. मसलच्या सायटोप्लाझमला म्हणायचं सार्कोप्लाझम. आणि या मसल मध्ये मग जर इनव्हॉलंटरी मसल्स असतील तर त्या युनिन्यूक्लिएटेड असतील, आणि जर त्या स्ट्रायटेड मसल्स असतील तर सिन्सायटियम म्हणजे मल्टीन्यूक्लिएट पाहायला मिळेल कंडिशन त्यामध्ये. त्याबरोबरच या मसल मध्ये मोमेंट साठी स्पेशल असे प्रोटीन्स असतात. मोमेंट साठी स्पेशल असे प्रोटीन्स असतात. त्याला आपण म्हणतो मायोसिन अँड ऍक्टिन. ऍक्टिन आणि मायोसिन सारखे कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन्स आहेत. मोमेंट साठी रिस्पॉन्सिबल असलेले प्रोटीन्स यामध्ये असतात आणि त्यांच्या मदतीनंच या मसलचं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन होत असतं. यांच्यामध्ये जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतो त्याला आपण म्हणतो सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट इज अ रिझर्वायर ऑफ कॅल्शियम. कॅल्शियम रिझर्वायर म्हणून काम केलं जातं. कॅल्शियम रिझर्वायर म्हणून काम करणार. यामध्ये मायटोकॉन्ड्रिया मोठ्या प्रमाणावर असतात. हिमोग्लोबिन जे इथं महत्वाचं असतं त्याला मायोग्लोबिन असं आपण म्हणतो.
मायोग्लोबिन म्हणतो. It includes muscles which are mesodermal in origin. मेसोडर्म पासून मस्क्युलर टिश्यू आपल्यामध्ये तयार होत असतो. मसल्स कॉन्स्टिट्यूट 40 to 50% ऑफ बॉडी वेट. आपल्या शरीराचं जे एकूण वजन आहे त्याच्या 40 ते 50% वजन फक्त मसलचं आहे. यामध्ये 75% वॉटर आहे, 20% प्रोटीन्स आहेत, 5% नॉन प्रोटीन्स आहेत, नॉन प्रोटीन कंपाउंड्स आहेत. And most important property of muscle is contractibility, extensibility and elasticity. ह्या अत्यंत महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत या मसलच्या. आपण मसलचं सांगितलंय स्ट्रक्चर. इथं मसलचं जे मेम्ब्रेन आहे त्या मसलच्या मेम्ब्रेनला म्हणायचं सार्कोलेमा. त्याच्या आत आहे मसलचा सायटोप्लाझम, त्याला सार्कोप्लाझम म्हणायचं. या मसलमध्ये जो एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम असतो त्याला सार्कोप्लाझ्मिक रेटिकुलम म्हणायचं. या मसलमध्ये मोठ्या प्रमाणावर मायटोकॉन्ड्रिया असतात. याच बरोबर यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मायोग्लोबिन आहे. इट इज अ हिमोग्लोबिन ऑफ मसल. जर या मसल्स इनव्हॉलंटरी असतील तर त्या युनिन्यूक्लिएट असतात. जर या व्हॉलंटरी मसल्स असतील तर मल्टीन्यूक्लिएट असतात. या मसल्स मध्ये कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन्स कोणते आहेत तर ते आहेत ॲक्टिन आणि मायोसिन. अत्यंत महत्वाचे प्रोटीन्स जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन साठी रिस्पॉन्सिबल असतात, ॲक्टिन मायोसिन. त्याचबरोबर यांच्यामध्ये स्ट्रक्चरल प्रोटीन्स असतात, डेस्मिन, नेब्युलिन, डिस्ट्रॉफिन, टायटिन, मायोमेसिन. असे स्ट्रक्चरल प्रोटीन्स या मसलमध्ये असतात. त्याचबरोबर या मसलमध्ये रेग्युलेटरी प्रोटीन्स आहेत, ट्रोपोनिन आणि ट्रोपोमायोसिन. असे वेगवेगळ्या टाईपचे प्रोटीन्स यामध्ये असतात. आता मसलचे टाइप्स आपण पाहणार आहोत. देयर आर टू मेन टाइप्स ऑफ मसल्स लाइक इनव्हॉलंटरी मसल्स. इनव्हॉलंटरी मसल्स आणि दुसरा टाइप आहे व्हॉलंटरी मसल. ज्या मसलच्या मोमेंट्स आपल्या इच्छेप्रमाणे होतात. आता इथली मोमेंट इच्छेप्रमाणे होते, त्या ठिकाणी ज्या मसल्स आहेत त्यांना म्हणायचं व्हॉलंटरी मसल्स. आणि ज्या मसलच्या मोमेंट्स आपल्या इच्छेप्रमाणे होत नाहीत त्यांना म्हणायचं इनव्हॉलंटरी मसल्स.
फर्स्ट इनव्हॉलंटरी बघू आपण. The movements of muscles are not under the control of will. It is called as involuntary muscle. याचे दोन एक्झाम्पल आहेत, विसरल मसल्स किंवा स्मूथ मसल्स किंवा नॉन स्ट्रायटेड मसल्स. हार्ट सोडून सर्व विसरल ऑर्गन मध्ये अशा या स्पिंडल शेप्ड मसल्स पाहायला मिळतात. स्पिंडल शेप्ड आहेत, युनिन्यूक्लिएट आहेत. यांच्यामध्ये डार्क बँड, लाईट बँड असे स्ट्रायेशन दिसत नाहीत, त्यामुळं नॉन स्ट्रायटेड आहेत त्या. आपल्या लंग मध्ये आहेत, सगळ्या बाकीच्या सर्व विसरल ऑर्गन मध्ये या मसल्स आहेत. आणि यांचं फंक्शन काय? देअर मोमेंट्स आर स्लो, प्रोलॉंग्ड, विदाउट फटीग. यांच्या मोमेंट शिस्तीत चालतात, बराच वेळ चालतात, न दमता चालतात. Their movements are slow, prolonged, without fatigue. त्यानंतर इथं आपण स्ट्रक्चर बघूया. तर स्केलेटल मसल बद्दल नंतर चर्चा आपण करू. या स्पिंडल शेप्ड दिसतात, स्ट्रायेशन याच्यामध्ये दिसत नाहीत. हार्ट सोडून बाकीच्या सर्व विसरल ऑर्गन मध्ये असतात. दे आर इनव्हॉलंटरी, पुअर ब्लड सप्लाय, नॉन फटीग, न दमता काम करतात. सिंगल युनिट ऑफ न्यूरॉन और मल्टी युनिट न्यूरॉनचे याला जोडलेले असतात. युनिन्यूक्लिएट आहे, लेस माइटोकॉन्ड्रिया आहेत. Their movements are slow, prolonged, without fatigue. त्यानंतर इनव्हॉलंटरी मसल मध्ये अत्यंत महत्वाच्या मसल्स म्हणजे कार्डियाक मसल्स. आपल्या अतिशय महत्वाच्या ऑर्गन मध्ये म्हणजे हार्ट मध्ये अशा प्रकारच्या स्पेशल मसल्स आहेत. दे शो रिदमिक कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन थ्रूआउट लाईफ विदाउट फटीग. इथं यांचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. यांच्यामध्ये ब्रांचिंग आहे का? आहे. एक मसल दुसऱ्या मसलला इंटर कॅलरी डिस्कच्या साह्यानं जोडलेल्या असतात. सो मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर इज presence of intercalary disc. त्यांच्यामध्ये स्ट्रायेशन, डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड असतात, परंतु कसे आहेत ते? फेंट स्ट्रायेशन्स आहेत. एकमेकाला मसल्स इंटर कॅलरी डिस्क न जोडलेल्या असतात. यांच्यामध्ये ब्लड सप्लाय मोठ्या प्रमाणावर आहे. मायोग्लोबिन सुद्धा भरपूर आहे. त्यामुळं या मसल कधीही दमत नाहीत. चालून चालून दमलो, बोलून बोलून दमलो, सगळं आपण म्हणतो, परंतु माझं हार्ट बराच वेळ काम केलंय, आता विश्रांती घेतय, असं कोणी म्हणू शकत नाही. असं कोणी म्हणू शकत नाही. न दमता
आयुष्यभर काम करणाऱ्या या मसल्स आहेत, नॉन फटीग मसल्स म्हणू आपण त्यांना. युनिन्यूक्लिएट आहेत, मायटोकॉन्ड्रिया भरपूर आहेत, मायोग्लोबिन पण भरपूर आहे, आणि देअर मोमेंट्स आर फास्ट. दे शो रिदमिक कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन कंटिन्यू थ्रूआउट लाईफ विदाउट फटीग. तसा विचार केला तर यांचं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला कोणासारखं? स्ट्राएटेड सारखं. फंक्शन अनस्ट्राएटेड सारखं. दोन्हीचं थोडं थोडं घेतलं, इंटरमिडिएट असल्यासारखं आहे हा टाईप. त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे मेन मसल, व्हॉलंटरी मसल्स. The movements of muscles under the control of will are called as voluntary muscles. यांच्यामध्ये डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड दिसतात, स्ट्रायशन्स दिसतात, म्हणून यांना म्हटलेलं आहे स्ट्रायटेड मसल्स. या मसल्स बोनला जोडलेल्या असतात, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे स्केलेटल मसल्स. यांच्या मोमेंट्स इच्छेप्रमाणे होतात, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे व्हॉलंटरी मसल्स. त्यांच्याकडे ब्लड सप्लाय रिच असतो. या कामही जोरात करतात आणि दमतात सुद्धा लगेच, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे फटीग मसल्स. अनब्रँच्ड आहेत या मसल्स, ब्रँचिंग नाही, पण मल्टी न्यूक्लिएट सिन्सायटियम कंडिशन यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कामही वेगात करतात, भरपूर करतात, त्यामुळं त्यासाठी मायटोकॉन्ड्रिया सुद्धा भरपूर या मसलला दिलेल्या आहेत. मायटोकॉन्ड्रिया सुद्धा भरपूर दिलेल्या आहेत. आता कंपॅरिझन बघा तिन्हीचं. स्केलेटल मसल्स, विसरल म्हणजे स्मूथ मसल्स आणि कार्डियाक मसल्स. स्केलेटनला अटॅच झाल्या, विसरल ऑर्गन्स मध्ये आहेत, हार्टच्या वॉल्स मध्ये आहेत. स्ट्रायशन्स असतात, स्ट्रायशन नसतात, फेंट स्ट्रायशन असतात. व्हॉलंटरी आहेत, इनव्हॉलंटरी आहेत. ब्लड सप्लाय रिच आहे, पुअर ब्लड सप्लाय आहे, रिच ब्लड सप्लाय आहे. या दमतात, फटीग मसल्स आहेत. या नॉन फटीग मसल्स आहेत. मल्टी न्यूक्लिएट सिन्सायटियम कंडिशन आहे, युनिन्यूक्लिएट कंडिशन आहे. मोर मायटोकॉन्ड्रिया, लेस मायटोकॉन्ड्रिया, मोर मायटोकॉन्ड्रिया, अशा प्रकारचे डिफरन्सेस यांच्यामध्ये आहे.